आहोत. खासदार शरद पवार आजपासून 2 दिवस चिपळूण दौऱ्यावरती असतील. आज संध्याकाळी त्यांचं चिपळूणमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर उद्या शरद पवार यांची जाहीर सभा देखील असेल. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उद्धव सेनेसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी देखील घेत चर्चा करणार आहेत. कालच अजित पवार यांची जाहीर सभा झाली होती, त्यामुळे शरद पवार उद्या काय बोलणार याकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागून आहे. चिपळूणमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत चांगलाच फट रंगल्याचंही चित्र बघायला मिळत आहे. शरद पवारांच्या चिपळूण दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुढेकर यांनी. कोकणात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातच कोकणच्या मध्यभागी असलेल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज संध्याकाळी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. उद्या त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याकडून सुरू आहे. आपण सध्या याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. या सभेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात येत आहे. जवळपास 15,000 ते 20,000 लोक या सभेसाठी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कालच अजितदादा पवार यांनी भाषणात असं सांगितलं होतं की कोणी येईल, कोणी जाईल, कोणी काहीही सांगेल, पण तुम्ही शेखर निकम यांच्या पाठीशी भावाप्रमाणे, वडिलांप्रमाणे राहा. आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते, शेखर निकम निवडून आले होते आणि ते सध्या अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील या निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. उद्या कदाचित ते आपल्या उमेदवाराची शकतात. या ठिकाणाहून प्रशांत यादव जे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत ते या ठिकाणी इच्छुक आहेत. सध्या त्यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात येऊ शकते आणि त्यामुळेच उद्या कदाचित शरद पवार आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर करतात का आणि नेमकं ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांच्या सभेची जय्यत तयारी सध्या राष्ट्रवादीकडून सध्या चिपळूणमध्ये सुरू आहे. राकेश गुढेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.